राजकीय बातम्या आहेत टॉप 9 त्या देखील आपण पाहूयात। बारामतीतील नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांचं नाव नाही। निमंत्रण पत्रिका नसताना देखील निमंत्रणात नाव नसताना देखील पवार कार्यक्रमाला आता उपस्थित राहणार आहेत। संसद सदस्य नात्यानं शासकीय कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहायला आवडेल पवारांचे या संदर्भातले हे पत्र। कार्यक्रम पत्रिकेत वंदना चव्हाणांचं नाव मात्र पवारांचं नाव नाही। सुळेंची टीका तर सरकारला शिष्टाचार कळत नाही यावरून साहेबांचं मन किती मोठं हे समजतंय। रोहित पवारांचा सरकारला हा खोचक टोला। शरद पवारांकडून मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस आणि अजितदादांना जेवणाचं आमंत्रण। बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी पवारांकडून जेवणाचं निमंत्रण। भाजपच्या दाव्यामुळे शिंदे गट अडचणीत नाही तर खड्ड्यात पडणार। खासदार विनायक राऊतांची महायुतीमधल्या वादावर प्रतिक्रिया। शिंदे गटाच्या उमेदवारांना 2.5 लाखांनी पडायचं हे ठरवून यावं राऊतांचं आव्हान। शाहू छत्रपतींनी राजकारणात येणं हा त्यांचा वैयक्तिक व्यक्तिगत प्रश्न मात्र त्यांनी निवडणुकीला उभं राहू नये असं वाटतंय असं म्हणत शाहू छत्रपती निवडणूक लढण्याच्या चर्चेवर मुश्रीफ यांचीही प्रतिक्रिया। 8 वर्षांनी गुन्हा दाखल न्यायालयीन लढाई लढणार सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया। राजकीय सुडबुद्धीनं कारवाई खासदाराची एका व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्यावर काहीही कारवाई होत नाही। विरोधकांना दाबण्याचा हा प्रकार बडगुजर यांचा आरोप। राजकीय हेतूनं बडगुजरांवर कारवाई। बडगुजर ज्या कार्यक्रमाला गेले होते त्याचं आयोजन भाजप पदाधिकाऱ्यांचं त्यांच्यावर कारवाई नाही। 2 दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाल्यावर कारवाई। भीतीपोटी ही कारवाई संजय राऊतांचा आरोप।